ही गोष्ट आहे रेखरोख यांच्या आयुष्याची. एक असा माणूस जो वयाच्या 50पर्यंत अपयश, नकार आणि संघर्ष यातच अडकलेला होता. ज्याच्याकडे ना मोठी कंपनी होती ना वडिलोपार्जित संपत्ती, पण एका छोट्याशा बर्गर बनवणाऱ्या उपहारगृहाने त्याचं नशीब बदलून टाकलं. ही केवळ मॅकडॉनल्ड्सची गोष्ट नाही, ही गोष्ट आहे मेहनतीची, महत्वाकांक्षेची, यशासाठी घ्याव्या लागणाऱ्या कठोर निर्णयांची आणि कधीच हार न मानणाऱ्या जिद्दीची. नमस्कार, सिनेस्कोप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या द फाउंडर या चित्रपटाविषयी. चित्रपटात साल आहे 1954. पडद्यावर 52 वर्षाचा रेखरोख दिसतो, जो प्रिन्स कॅसल कंपनीच्या मिक्सर विक्रीचं काम करतो. पण त्याच्या मिक्सरची फारशी विक्री होत नाही. रेने आयुष्यात खूप वेगवेगळी कामे केली, पण यश कशातच मिळालं नाही. त्याला काहीतरी मोठं करायचं आहे, पण नेमकं काय करायचं हे त्याला समजत नाही. घरी त्याची पत्नी एथेल त्याला साथ देते, पण रेच्या धावपळीने ती काळजीत आहे. आता आयुष्याच्या संध्याकाळी ती त्यालाही धावपळ थांबून स्थिर आयुष्य जगण्याचा सल्ला देते, पण रे ऐकत नाही. असेच एके दिवशी दुपारच्या वेळी रे मिक्सरच्या नवीन ऑर्डर आलेत का ते विचारण्यासाठी त्याच्या सेक्रेटरीला जून मार्टिनोला फोन करतो. ती त्याला सांगते की कॅलिफोर्नियातल्या सॅन बर्नार्डिनोमधल्या एका उपहारगृहाने 6 मिक्सर मागवलेत. ते ऐकून रे चक्रावतो आणि विचारतो, 6 मिक्सर एकाच ठिकाणी? याआधी असं कधीच झालं नाही. जेथे एक मिक्सर मोठ्या कष्टाने विकला जायचा, तेथे 6 मिक्सरची ऑर्डर आल्याने तो सेक्रेटरीकडून त्यांचा नंबर घेऊन त्या नंबरवर फोन करतो आणि समोर त्या उपहारगृहाचा मालक डिक मॅकडॉनल्ड फोन उचलतो. रे विचारतो, तुम्ही 6 मिक्सरची ऑर्डर दिली आहे का, की आमच्या सेक्रेटरीच्या ऐकण्यात काही चूक झाली? डिक हसत म्हणतो, चूक तुमच्या सेक्रेटरीच्या ऐकण्यात नाही तर आमच्यात सांगण्यात झाली. 6 मिक्सर कमी पडतील, आम्हाला 8 हवेत. ते ऐकून रे डिककडून त्याचा पत्ता घेतो आणि ठरवतो की तो सॅन बर्नार्डिनोला जाऊन पाहणार की ते नेमके काय काम करतात. तो त्याच्या जवळच्या नकाशामधून डिक मॅकडॉनल्डच्या ठिकाणाचा अंतर बघतो आणि उपहारगृहाला भेटायला निघतो. सॅन बर्नार्डिनोला पोहोचल्यावर तिथे मॅकडॉनल्ड्स नावाचं छोटं उपहारगृह त्याला दिसतं. तिथं बघतो की लोकांची लांब रांग लागली आणि ती वेगाने पुढे सरकती आहे. लांबच्या प्रवासाने त्यालाही भूक लागली होती, त्यामुळे तो रांगेत थांबतो आणि लवकरच त्याचा नंबर येतो. तो काउंटरवर बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोका कोलाची ऑर्डर देतो. काही सेकंदात त्याच्या हातात पेपर बॅगमध्ये त्याने मागितलेली ऑर्डर येते. इतक्या जलद सेवेने रे आश्चर्यचकित होतो, कारण याआधी त्याने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी ऑर्डर दिल्या होत्या. तेव्हा ऑर्डर कधी खूप उशिरा यायची, तर कधी जी ऑर्डर दिली त्याऐवजी वेगळं जेवण यायचं. एका बेंचवर बसून तो आपला बर्गर खाऊ लागतो. तेव्हा एक माणूस ज्याचं नाव मॅक आहे, तो साफसफाई करत तिथे येतो. तो विचारतो, तुम्हाला बर्गर कसा वाटला? बर्गरचं कौतुक करत, असा स्वादिष्ट बर्गर याआधी कधी खाल्ला नसल्याचं रे त्याला सांगतो. मॅक सांगतो, मी इथला मालक आहे, मॅक मॅकडॉनल्ड. रे त्याला आपलं व्हिजिटिंग कार्ड देतो आणि सांगतो की तुम्ही जे मिक्सर मागवलेत त्या कंपनीकडून मी आलोय. मॅक रेला किचन आतून बघायचं आहे का विचारतो. रेचं खाऊन झाल्यावर ते दोघे किचन बघायला जातात. रे तिथं बघतो की किचनमध्ये कर्मचारी मशीनसारखे काम करतात. बर्गर काही सेकंदात बनतात, फ्राईज तळले जातात, मिल्कशेक झटपट तयार होतात. सर्व काही अचूक आणि वेगवान. ते बघून रे खूप प्रभावित होतो. त्यांना म्हणतो, फूड इंडस्ट्रीच्या माझ्या आयुष्यात असं उपहारगृह मी कधी पाहिलं नाही. मी तुम्हाला जेवायला घेऊन जाऊ इच्छितो. मला तुमची कहाणी ऐकायची आहे. ते तिघे सॅन बर्नार्डिनोमधल्या एका उपहारगृहामध्ये जेवायला जातात. जेवणाच्या टेबलवर मॅक आणि डिक त्यांची कहाणी सांगतात. आम्ही लहानपणी न्यू हॅम्पशायरमधून हॉलिवूडला गेलो. मॅक सांगतो की मला अभिनेता व्हायचं होतं आणि डिकला पैसा कमवायचा होता. आम्ही कोलंबिया पिक्चर्समध्ये ट्रक ड्रायव्हिंग पासून सुरुवात केली. मग काही पैसे जमून प्लांडोरा स्वतःचं थिएटर उघडलं. तो काळ होता सप्टेंबर 1929चा. त्यावेळी वर्षातून एखादा चित्रपट प्रदर्शित व्हायचा, त्यामुळे कमाई काहीच होत नव्हती. शहरात एकच माणूस कमाई करत होता. त्याचं नाव होतं वायली रीड. तो हॉटडॉग आणि रूट बिअर विकायचा. त्याचं बघून आम्ही पण ऑर्किडियात हॉटडॉग आणि संत्र्याचा रस विकायला सुरू केलं. सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला, पण लोकसंख्या कमी होती. म्हणून आम्ही सॅन बर्नार्डिनो येथे उपहारगृह उघडण्याचा निर्णय घेतला. पण तिथे उपहारगृह उघडण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. म्हणून 1940 मध्ये आई ते उपहारगृह उचलून सॅन बर्नार्डिनो येथे हलवण्याचं ठरवलं. पण शहरात एक ब्रिज असल्याने आम्ही तो स्टॉल 2 भागात कट केला. त्या काळी म्हणजे 1940 मध्ये ड्राईव्ह इन हॉटेल पद्धत जोरात चालत होती. त्यानुसार सॅन बर्नार्डिनो येथे आमचं मॅकडॉनल्ड्स उपहारगृह सुरू केलं. मॅक आणि डिक सांगतात की सुरुवातीला त्यांचं उपहारगृह ड्राईव्ह इन होतं. ड्राईव्ह इन उपहारगृह म्हणजे नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये जाऊन न जेवता त्यांना हॉटेल बाहेर अन्न गाडीतच दिलं जातं किंवा लोक बाहेर बसून खाऊ शकतात. पण ऑर्डर पूर्ण होण्यास वेळ लागायचा, इतकं की लोकांनी काय ऑर्डर दिली ते वेटर विसरून जायचे. कधी कधी चुकीच्या ऑर्डर्स पोचायच्या, लोक तक्रार करायचे. उन्हाळ मुलांचा त्रास, उशिरा मिळणाऱ्या ऑर्डर्स, वाढलेला खर्च यामुळे नुकसान होऊ लागलं. 1948 मध्ये डिकच्या लक्षात आलं की त्यांच्या 27 पदार्थांच्या मेन्यूमधून 87% विक्री फक्त बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि सॉफ्ट ड्रिंकची होती. जे जास्त विकतं त्यावर लक्ष केंद्रित करून त्यांनी मेनू सोपा केला. फक्त 9 पदार्थ ठेवले, वेट्रेस काढून टाकल्या, सेल्फ सर्व्हिस सुरू केली आणि पेपर पॅकेजिंग आणली. त्यामुळे भांडी धुण्याचा त्रास संपला. सिगारेट मशीन, ज्यूक बॉक्सेस काढून टाकले.
जेणेकरून प्रत्येकजण आपल्या परिवारासोबत तिकडे येऊ शकेल. त्यानंतर डिक सांगतो की आम्ही सर्वात मोठी गोष्ट काढून टाकली, ती म्हणजे ऑर्डर पोहोचण्यासाठी लागणारे विलंब. आम्ही आमच्या ग्राहकांची ऑर्डर 30 सेकंदात पूर्ण करण्याचं ठरवलं. पण हे खूप आव्हानात्मक होतं आणि यासाठी आम्हाला आमचं उत्तम चालणारं उपाहारगृह काही महिने बंद ठेवून संपूर्ण किचन पुन्हा नव्याने डिझाईन करावं लागलं. आम्ही सॅन बर्नार्डिनो मधल्या टेनिस कोर्टवर गेलो, खडून किचनचं स्केच काढलं आणि प्रत्येक कर्मचाऱ्यानं सराव करायला लावला, जसे की ते प्रत्यक्षात किचनमध्ये आहेत. सुरुवातीला कर्मचारी एकमेकांना धडकायचे, ऑर्डरमध्ये गडबड व्हायची, अनेक वेळेला डिझाईन पण बदलले, पण सरावाने हळूहळू ते परफेक्ट झाले. जसं टेनिस कोर्टवर किचन बनवलं होतं तसंच किचन प्रत्यक्षात बनवून घेतलं आणि 1948 मध्ये जगातलं पहिले जलद उपाहारगृह तयार झालं. पण पहिल्या दिवशी ते फ्लॉप झालं. डिक सांगतो, पहिल्या दिवशी इतक्या गाड्या थांबल्या की ट्रॅफिक जाम झालं, ऑर्डरसाठी हॉर्न वाजू लागले. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला स्वतः येऊन ऑर्डर द्यावं लागेल. लोकांना सेल्फ सर्व्हिस पद्धत आवडली नाही. बरेच जण चिडून निघून गेले. ज्यांनी स्वतः येऊन ऑर्डर दिली तेही पेपर बॅगच्या नव्या सिस्टमने खुश नव्हते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मॅक आणि डिकला समजले की त्यांचा निर्णय चुकला आहे. मॅक पुन्हा जुन्या ड्रायव्हिंग पद्धतीवर जावं का विचार करतो, पण डिक त्याला समजावतो. हार न मानता पुन्हा ग्रँड ओपनिंग करायचं दोघे ठरवतात. यावेळी गर्दी खूप जमते, पण रात्रीच्या दिव्यांमुळे किडे येतात आणि जेवढे लोक जमले होते ते सगळे निघून जातात. दुसऱ्या दिवशी मॅक आणि डिक खिडकीजवळ बसून चर्चा करत असत. तेवढ्यात एक मुलगा येतो आणि 3 बर्गर मागतो. उपाहारगृह बंद असले तरी मॅक त्याच्यासाठी बर्गर बनवतो, पण त्याच्याकडून पैसे घेत नाही. तो मुलगा जातो आणि मग आणखी एक गाडी थांबते, मग दुसरी, तिसरी. लवकरच लांब रांग लागते. डिक सांगतो, लोकांना आमच्या जलद सेवेची ख्याती कळली आणि ती रांग कधीच कमी झाली नाही. 30 वर्षांच्या मेहनतीनंतर आम्ही यशस्वी झालो. रे ही कहाणी ऐकून प्रभावित होतो. त्या रात्री त्याला झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशी तो सॅन बर्नार्डिनोला परत येतो आणि मॅक आणि डिकला म्हणतो, आपण मॅकडोनल्डच्या फ्रँचायझी उघडायला हवेत. ते दोघेही नकार देतात. ते सांगतात, आम्ही प्रयत्न केला होता. आमच्या 5 फ्रँचायझी आहेत, 3 दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये, एक फिनिक्स आणि एक सॅक्रामेंटोमध्ये. यापेक्षा जास्त शाखा आम्हाला नको. रे विचारतो, असं का? ते सांगतात, घाणेरडे किचन, अनियमित मेनू यामुळे क्वालिटी कंट्रोल ठेवणं कठीण आहे. एका उपाहारगृहाने तर बरेटोच विकायला सुरू केले. त्यामुळे 50 निकृष्ट उपाहारगृह उघडण्यापेक्षा एका उपाहारगृहावर लक्ष देऊन त्याला सर्वोत्कृष्ट बनवणं उत्तम. त्यावेळी रे भिंतीवर एक उपाहारगृहाचं छायाचित्र पाहतो, ज्यावर पिवळ्या कमानी आहेत. रे विचारतो, हे काय आहे? मॅक सांगतो, ही डिकची आयडिया आहे. याला गोल्डन आर्चेस म्हणतात. फिनिक्स मधलं आमचं उपाहारगृह अशाच पद्धतीचं आहे. रे फिनिक्सला जाऊन ते उपाहारगृह पाहतो. त्याला ही संकल्पना खूप आवडते. पुढे रे मिसुरीला परत घरी जातो आणि आपली पत्नी त्याला सांगतो, मी आज एक जबरदस्त रेस्टॉरंट बघितलं, जलद सेवा देणारं. असं अमेरिकेत आधी कोणी केलं नाही. ही आयडिया अमेरिकेत खूप मोठा बदल घडवेल. पण येथील रेच्या वेगवेगळी कामे करण्याच्या सवयीने चिंतेत असते. ती त्याला जे काम तो करतोय ते चालू ठेवून कुटुंबाला वेळ देण्यास सांगते, पण रे ऐकत नाही, कारण तो खूप मेहनती आणि महत्वाकांक्षी आहे. तरी देखील पत्नी येथीलच्या म्हणण्यानुसार रे दुसऱ्या दिवशी पुन्हा मिक्सर विकण्यासाठी बाहेर पडतो, पण एकही मिक्सर विकला जात नाही. वैतागून तो पुन्हा मॅक आणि डिककडे जातो. त्यांना म्हणतो, स्वतःसाठी नाही तर अमेरिकेसाठी हे करा. तो सांगतो, मी अनेक छोट्या मोठ्या शहरात गेलो, तिथे 2 गोष्टी सामान्य होत्या, एक चर्च आणि दुसरं कोर्ट. कोर्टवर जसा झेंडा आणि चर्चवर क्रॉस असतं, आपण मॅकडोनल्ड्सला असंच बनवू, जी कुटुंबाची हक्काची जागा असेल, जिथे लोक एकत्र जेवतील, एकत्र बसतील. मॅकडोनल्ड हे अमेरिकेचं नवं चर्च बनेल, एक असं चर्च जे आठवड्याच्या 7 दिवस उघडं असेल आणि गोल्डन आर्चेस ही याची ओळख असेल, ज्याला लोक दुरूनही ओळखतील. डिकचंही हेच स्वप्न आहे की प्रत्येक शहरात एक मॅकडोनल्ड असावं, म्हणून ते रे सोबत करार करतात. करारात अनेक कठोर अटी घालतात. रे त्या सर्व मान्य करतो, जसं की रे कोणताही बदल मॅक आणि डिकच्या मंजुरीशिवाय करू शकत नव्हता. रे फ्रँचायझी उघडण्याची तयारी करतो, पण नवीन उपाहारगृह उघडण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याने पत्नीला न सांगता तो आपलं मिसुरीतलं राहतं घर घाण ठेवून कर्ज घेतो. रेसाठी अपयश नवीन नव्हतं, पण सामान्यपणे वयाच्या 50 नंतर लोक आरामशीर आयुष्याचं प्लॅनिंग करतात. त्या वयात रे स्वतःचं मालकी घर घाण ठेवून उपाहारगृहाच्या कल्पनेवर काम करायचं ठरवतो. रे 1955 मध्ये इलिनॉइसच्या डेस प्लेन्स मध्ये पहिली मॅकडोनल्ड फ्रँचायझी उघडतो. तो फ्रेड टर्नर नावाच्या मेहनती माणसाला भागीदार बनवतो, जो नंतर मॅकडोनल्डचा CEO होतो. त्यानंतर तो त्याचे इतर मित्र, जे श्रीमंत गोल्फ प्लेयर आहेत, त्यांनाही फ्रँचायझी देऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पण सुरुवातीच्या फ्रँचायझी अयशस्वी होतात, कारण रेचे ते श्रीमंत मित्र उपाहारगृहाला फक्त गुंतवणूक म्हणून पाहतात. ते व्यवसायाला गंभीरपणे घेत नाहीत. रे त्यांच्या उपाहारगृहाला जाऊन भेट देतो, तर त्याला दिसते की ते स्वतः हॉटेलकडे, बर्गरच्या गुणवत्तेकडे, स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. तेव्हा तो ठरवतो की फ्रँचायझी फक्त मेहनती, महत्वाकांक्षी आणि मध्यमवर्गीय लोकांना द्यायच्या, जे व्यवसायाला गंभीरपणे घेऊन स्वतः उपाहारगृह चालवतील. रे अनेक लोकांशी भेटतो, अनेक सेमिनार घेतो, त्याच्यासारख्या मेहनती लोकांना फ्रँचायझी देतो. असेच एके दिवशी रे सेंट पॉल मिनेसोटाच्या एका हॉटेलमध्ये जेवायला जातो. सहकार्याशी चर्चेदरम्यान तिथे त्याची भेट त्याच हॉटेलचा मालक असलेल्या रॉली स्मिथ आणि त्याची पत्नी जॉन स्मिथ सोबत होते. रे त्याला त्याची बिझनेस आयडिया सांगतो आणि रॉली एका मोठ्या हॉटेलचा मालक असल्याने त्याला रेची संकल्पना खूप आवडते. मॅकडोनल्डच्या जलद सेवेच्या संकल्पनेने प्रभावित होऊन तो सेंट पॉल मधल्या मुख्य ठिकाणावर फ्रँचायझी उघडण्यासाठी तयार होतो.
वर्षभरात रेने मॅकडॉनल्ड्सच्या 13 फ्रँचायझी दिल्या, पण त्याला त्यांच्या कमिशनमधून फारसा नफा मिळत नाही, कारण त्याला मिळणारी 1.9 ही टक्केवारी खूप कमी आहे. तो मॅक आणि डिकला फोन करतो आणि करार बदलायला सांगून टक्केवारी 3.5% करायला सांगतो, पण ते साफ नकार देतात. इकडे रेस्टॉरंटचा खर्चही वाढत जातो. चीज मिल्कशेक साठी लागणाऱ्या दुधाला साठवायला मोठं शीतगृह 24 तास चालू ठेवावं लागेल, त्यामुळे वीज बिल प्रचंड यायचं. कालांतराने वाढणाऱ्या खर्चामुळे रे कर्जात बुडतो. 3 महिन्यांपासून बँकेचे हप्ते भरले नसल्याने बँकेतून रेच्या घरी कॉल जातो आणि रेने घर गहाण ठेवल्याचं पत्नी एथेलला कळतं. एथेलला याची कल्पना नव्हती. ती त्याच्यावर प्रचंड चिडते, कारण त्यांच्याकडे एकमेव संपत्ती म्हणजे त्यांचं राहतं घरच होतं. तेही बँकेने जप्त केलं तर आपण रस्त्यावर येऊ, असं ती रेला रागाने म्हणते. रेची देणी आणि वीज बिले वाढत जातात. एके दिवशी रे हॅरी स्मिथ आणि त्याची पत्नी जॉन स्मिथ सोबत वाढत चाललेल्या बिलावर चर्चा करत असतो. जॉन स्मिथ एक आयडिया देते, मिल्कशेक साठी दुधाऐवजी पावडर मिक्स वापरण्याची, जे व्हॅनिला आणि चॉकलेट फ्लेवर मध्ये येतं. याने रेफ्रिजरेटरचा खर्च अर्धा होईल. जॉन पावडर दुधाचं मिल्कशेक रेला बनवून देते. त्याला त्याची चव खूप आवडते. तो ही आयडिया मॅक आणि डिकला सांगतो, पण ते नकार देतात. डिक म्हणतो, आम्ही गुणवत्तेशी तडजोड अजिबात करणार नाही. मिल्कशेकला दूधच हवं. पण रे काही करू शकत नाही, कारण त्यांच्या परवानगीशिवाय काही बदल करता येणार नाही असं करारातच लिहिलं होतं. पुढे रे मिसुरीतल्या बँकेत कर्जासाठी जातो, पण आधीच घरावर कर्ज असल्याने आणि कर्जासाठी गहाण ठेवायलाही दुसरी काही मालमत्ता नसल्याने बँक कर्जासाठी नकार देते. बँकेतून बाहेर पडल्यावर तिथे त्याची भेट हॅरी सोने बॉर्न्सशी होते, जो टेस्टी फ्रीज या वित्तीय कंपनीचा उपाध्यक्ष आहे. त्याने बँक मॅनेजर आणि रेचं बोलणं ऐकलं होतं. तो रेला आपले व्हिजिटिंग कार्ड दाखवून म्हणतो की मी तुमचं आत बोलणं ऐकलं आणि तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात आहात असं वाटतंय. तुम्ही नफा कमवत नसाल तर तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. मी मॅकडोनाल्ड पाहिलं, आठवड्यातून 2दा तिथे जेवतो. तिथले लोकही चांगले आहेत. मला समजत नाही की तुम्ही कुठे चुकताय. रे त्याला ऑफिसमध्ये नेऊन त्याचा करार दाखवतो. हॅरी रेचा करार पाहतो आणि म्हणतो, तुमचा नफा खूप कमी आहे, तुमच्याकडे इन्कम सोर्सही कमी आहे आणि रोख बचतही काही नाही. करारानुसार कोणताही बदल करायला तुम्हाला परवानगी घ्यावी लागते आणि ती लवकर मिळतही नाही. हॅरी रेला फ्रँचायझी देण्याची प्रोसेस विचारतो. रे सांगतो, फ्रँचायझी घेणारा आपली जमीन स्वतः शोधतो, आमच्याकडून 20 वर्षांचा परवाना घेतो आणि बँक लोन घेऊन स्वतः तो उपारगृह बांधतो. आम्ही फक्त त्यांना ट्रेनिंग देतो. ते ऐकून हॅरी म्हणतो की तुम्ही स्वतःसाठी बर्गरचा नाही तर लोकांसाठी रिअल इस्टेटचा व्यवसाय करताय. 1.9% तुम्ही कधी पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही स्वतः जमीन विकत घ्या, फ्रँचायझी वाल्यांना त्या भाड्याने द्या, बर्गर तिथे बनवा, भाड्यातून पैसे कमवा आणि त्या पैशातून आणखीन जमीन विकत घ्या. जर फ्रँचायझी वाले गुणवत्ता राखत नसतील तर त्यांचं लायसन्स रद्द करा. यातून सर्व फ्रँचायझी वाले तसेच मॅक आणि डिकही तुमच्या कंट्रोलमध्ये राहतील. रे विचारतो, म्हणजे मॅक आणि डिक मालक राहणार नाहीत तर? मोठ्या प्रमाणात जमीन आणि रेस्टॉरंट तुमचं असल्यामुळे मालकी नकळत तुमच्याकडे येईल. 1955 मध्ये हॅरीच्या सल्ल्याने रे फ्रँचायझी रिअल्टी कॉर्पोरेशन नावाची कंपनी उघडतो. हॅरी त्याच्यासाठी इन्व्हेस्टर शोधतो. सर्व काही घाण ठेवून रे पैसा उभा करतो आणि स्वतः जमिनी विकत घेऊन त्या फ्रँचायझी भाड्याने देतो. ही पद्धत प्रचंड यशस्वी होते आणि रेला अनेक फायनान्सर्स मिळतात. शाखा भाड्याने देण्यासाठी रे जमिनी खरेदी करतोय हे मॅक आणि डिकला कळतं आणि ते रेला फोन करतात. तू मॅकडॉनल्ड्स मध्ये काही बदल करू शकत नाही असे ते म्हणतात. रे उत्तर देतो, मी मूळ करारात काही बदल करत नाही, पण बाहेर काय होईल ते मी ठरवेन. ही माझी वैयक्तिक कंपनी आहे, यात तुमचा काही हक्क नाही. रे वीज बिल वाढवणारं दुधाचं शीतगृह काढून टाकतो आणि पावडर मिल्कशेक सर्व शाखांमध्ये सुरू करतो. मॅक आणि डिक विरोध करतात, पण रे ऐकत नाही. तो म्हणतो, तुम्ही प्रगतीच्या मार्गात अडथळा आणता, मी आता तुमचे ऐकणार नाही. ही पद्धत यशस्वी झाल्याने रे प्रचंड श्रीमंत होतो. संपूर्ण अमेरिकेत मॅकडॉनल्ड्सच्या शाखा उघडतो आणि आपल्या फ्रँचायझी रिअल्टी कॉर्पोरेशन या कंपनीचं नाव बदलून मॅकडॉनल्ड्स कॉर्पोरेशन ठेवतो. मॅक आणि डिक यांना समजल्यावर ते रेला फोन करतात आणि मॅकडॉनल्ड्स मधून काढून टाकण्याची धमकी देतात. रे म्हणतो, तुम्ही सॅन बर्नार्डिनोचे छोटे व्यापारी आहात आणि मी 17 राज्यात मॅकडॉनल्ड्स चालवतो. मी मोठ्या कंपनीचा मालक आहे. मॅक म्हणतो, तू आमची आयडिया चोरलीस. जलद सेवा देण्याची आयडिया आमची होती. तू धोकेबाज आहेस, एक सराईत धोकेबाज. रे त्यांना म्हणतो, तुम्हाला पुढे जायचं नव्हतं, जोखीम मी घेतली. मॅक म्हणतो, मी तुला कोर्टात खेचेन. रे म्हणतो, मला कोर्टात खेचणं तुम्हाला परवडणार नाही. मी अशा एका मोठ्या कंपनीचा CEO आहे ज्याच्या 17 राज्यात जमिनी आहेत. मी देशभर पसरले आणि तुम्ही फक्त स्थानिक आहात. या सगळ्या तणावामुळे मॅकला डायबिटीजचा झटका येतो आणि त्याला सॅन बर्नार्डिनोच्या रुग्णालयात दाखल करतात. रे त्याला भेटायला जातो आणि एक रिकामा चेक देतो. मॅक रेला विचारतो, तू आम्हाला खरेदी करतो आहेस का? रे म्हणतो, आधी तो बरा हो, मग आपण बोलू. रे रुग्णालयातून बाहेर गेल्यावर मॅक डिकला सांगतो, आपण याच्याशी कधीच जिंकू शकणार नाही. मॅक बरा झाल्यावर काही दिवसांनी डिक रेकडे $2.7 मिलियन, सॅन बर्नार्डिनोचं मूळ उपारगृह आणि भविष्यातील नफ्याचा 1% मागणी करतो. रे मान्य करतो, पण म्हणतो 1% लिखित स्वरूपात देऊ शकत नाही, कारण माझे गुंतवणूकदार मान्यता देणार नाही. करारानंतर रे टॉयलेटला गेल्यावर तिथे मॅक त्याला भेटतो. रेला विचारतो, आम्ही तुला आमचं किचन दाखवलं, कामाची पद्धत दाखवली, तुझ्यापासून काही लपून ठेवलं नाही. आम्ही एक खुलं पुस्तक होतो. तो आमची आयडिया का चोरलीस? स्वतःचं उपारगृह का सुरू नाही केलं?
रे त्यांना म्हणतो, यश आयडियामध्ये नाही तर नावात आहे. मॅकडोनल्ड्स हे नाव अमेरिकन आहे आणि माझं क्रोक हे नाव स्लाविक आहे. खूप सामान्य नाव आहे क्रोक, ते मार्केट खेचणार नाही. पण मॅकडोनल्ड्स हे नाव कुटुंब, ध्वज आणि क्रॉस दाखवतं, जसं की अमेरिका. मी पहिल्यांदा सॅन बर्नार्डिनोला हे नाव पाहिलं तेव्हा वाटलं की हे नाव माझं असायला हवं. यावर चिडून मॅक म्हणतो की मॅकडोनल्ड्स नाव माझं आहे, पण रे म्हणतो की ते मी माझं केले. पुढे मॅक आणि डिक यांना त्यांच्याच कंपनीतून बेदखल करण्यात येतं आणि त्यांच्या उपहारगृहावरील मॅकडोनल्ड ही नावे काढून टाकण्यात येतं, कारण त्या नावाचे हक्क रेकडे जातात. रे सॅन बर्नार्डिनो मधल्या त्याच्या मूळ उपहारगृहासमोर नवन मॅकडोनल्ड उघडतो आणि काही वर्षांनी मॅक आणि डिक यांचं उपहारगृह बंद पडतं. रे त्याची बायको एथेलशी घटस्फोट घेऊन रॉली स्मिथची बायको जॉन स्मिथशी लग्न करतो. यशस्वी उद्योजक झाल्यावर रे कॅलिफोर्नियात गव्हर्नर रोनाल्ड रिगन समोर भाषण देतो. त्यात तो म्हणतो, सातत्य आणि दृढ निश्चय बुद्धिमत्तेवरही मात करतात. शेवटी कळतं की रेने मॅक आणि डिक यांना दिलेलं 1% वचन कधीच पूर्ण केलं नाही, जे आज $100 मिलियन प्रतिवर्ष असतं. रेची सेक्रेटरी जून मार्टिनो मॅकडोनल्डची भागीदार बनते. हॅरी सोनेबॉर्न प्रेसिडेंट आणि सीईओ होतो, पण नंतर रेशी वाद होऊन 1967 मध्ये कंपनी सोडतो. फ्रेड टर्नर सिनियर चेअरमन होऊन मॅकडोनल्ड्सला 100 पेक्षा अधिक देशात पसरवतो. रे आणि जॉन 1984 पर्यंत एकत्र राहतात. 1970 पर्यंत मॅकडोनल्ड्स 5 देशात 1600 शाखांसह 4400 कोटींची उलाढाल करते. आज मॅकडोनल्ड्स जगातल्या सर्वात मोठ्या रिअल एस्टेट पैकी एक असून जगातील 1% लोकांना रोज जेवू घालते. रे क्रोक यांची कथा आपल्याला एक सांगते, वय, अपयश किंवा परिस्थिती कधी शेवट नसते. योग्य संधी ओळखणं आणि त्या संधीवर धाडसानं उभं राहणं यातूनच सामान्य माणूस असामान्य बनतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की स्वप्न उशिरा दिसली तरी ती पूर्ण करण्याची जिद्द ठेवल्यास ती स्वप्ने नक्की साकार होतात. हा चित्रपट सांगण्याचा प्रयत्न कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. चित्रपट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या सिनेस्कोप मराठी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.